माझ्या आईचा आज 3 एप्रिल रोजी वाढदिवस होता. तर भावाने फोन केला होता की चला आपण कुर्ल्याला ढाब्यामध्ये जाऊया. तर आम्ही जाण्यासाठी निघालो. तर रस्त्यावरती लीलावतीच्या इथे खूप सारे बॉम्ब वगैरे फुटत होते. तर आमचा प्रवास चालूच होता. कुर्ला म्हटलं की बँड्रावरून थोडं लांबच आहे. तर आम्ही इथे पोचलो आहे. अल हबीब केफचा ढाबा. खूप छान प्रकारे मला खूप छान वाटलं, कारण की आम्ही सगळेच फर्स्ट टाईमच गेलो. तर बघा, गेल्यावरती एंट्री अशा प्रकारे होते. हे खालती होतं आणि वरती फर्स्ट फ्लोअरवरती पण बाल्कनी टाईप, म्हणजे फक्त परिवारासाठी होतं. तर आम्ही इथे खालती बसलो. खालतीसुद्धा छान होतं, पण इथे आपली फॅमिली जिकडे ॲडजस्ट होईल तीच जागा योग्य माझ्या भावाला वाटली. तर इथे माझे मोठे भाऊची मोठी बहीण आणि आकांक्षा. तर आकांक्षा हायसुद्धा करत आहे, बघू शकता. ही माझी मोठी बहीण आणि ही माझी आरोही. हे भावाचा मुलगा आहे, बहिणीचा मुलगा. हे माझे मिस्टर आणि माझी मुलगी. तर हे आम्ही लोक फॅमिली फोटोसुद्धा काढला, बघू शकता, छान असा आमच्या तिघांचा. तर आम्ही आता आमची एंट्री होत आहे वरती, फर्स्ट फ्लोअरवरती. तर बघूया आता. अशा प्रकारे एंट्री होती सीडीवरून. नंतर आपल्या आपल्या परिवारासोबत छान असं मस्त गादी बिछून खालती असं बैठकवानीच जेवणासाठी होतं, बघू शकता. छान असं. इथे आम्ही टोटल 12-13 जणे होतो. तर इथे 6-6 जणे आणि तिकडे 6-6 जणे, 8 जणे ह्या साईडला बसू शकतो, 6 जणे. अशा प्रकारे आम्ही बसलो होतो. ही आमची एंट्री आहे. आम्ही असं बसून घेतलं आहे. नंतर माझी सगळ्यात छोटी बहीण आली आहे. आम्ही 5 भावंड. ही सगळ्यात छोटी बहीण 5 नंबर आणि तिच्या बाजूला आहे ती 2 नंबर बहीण आणि 2 नंबर बहिणीचे मिस्टर, बघू शकता. आणि मोठी बहिणीला तर तुम्ही बघितलं होतं. मोठी बहीण, 2 नंबर बहीण. आणि एंट्री झाली माझ्या आईची. माझ्या आईचा वाढदिवस होता. तर मी आईबद्दल छोटीशी कविता बोलत आहे. आई एक नाव असते, जगावेगळे भाव असते. आई एक जीवन असते, प्रेमळ मायेचे लक्षण असते. आई एक क्षमेची मूर्ती असते, सतत सोबत राहून मार्ग दाखवते. आई एक परिपकारी असते, जी स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगत असते. आईबरोबर थोडं सेल्फीसुद्धा घेतलं मी, बघू शकतो. छान असा व्हिडिओ. नंतर कटिंग होत आहे आईच्या वाढदिवसाचा बड्डे. त्याच्यावरती छान अक्षराने लिहिलं होतं मराठीमध्ये आई. हा केक माझ्या भावाने आणला होता आणि हे सगळं अरेंज माझ्या भावाने केलं, बघू शकता. आम्ही सगळे टाळ्या वाजवत होतो आईसाठी. छान असं. माझे मिस्टर, माझी बहीण आईला केक वगैरे भरवत आहे. हा माझा भाऊ आहे. हा एक भाऊ आहे. आम्ही 4 बहिणी आहे. आम्हाला एकच भाऊ आहे. आणि सगळे माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांची मुलं, आम्ही आणि भावाचा मुलगा आला होता. छान असं आम्ही सेलिब्रेट केलं. आईला केकसुद्धा भरवला आम्ही छान असं. नंतर आम्ही स्नॅक्स वगैरे मागवलं होतं. आता आमची धावपळ आहे की बसण्यासाठी कोण कसं बसणार, इथे किती जणे बसणार, तिकडे किती जणे बसणार, आम्ही अरेंजच करत होतो. नंतर मी माझ्या मुलीबरोबर छान अशी सेल्फी काढली. आता हा स्टार्टर आला होता पहिला, लसूणी चना. ढाब्यावरती गेलो होता, हा स्पेशल मिळतोच. आम्ही खात होतो. मी इकडे फोटो काढायला गेली, तिकडे फोटो काढायला गेली. दोनों साईडला मी व्हिडिओ काढत होते, बघू शकता. तेवढ्यात थोडेसे चणे संपले होते. तर मी मागून घेतलं, द्या बाबा थोडा व्हिडिओ काढू द्या. व्हिडिओ काढून खात होती. तिकडे माझ्या बहिणी हसत होत्या. मी म्हटलं हसा. तर छान असं मी खाऊनसुद्धा दाखवत आहे. शेजवान चटणी आहे आणि खरंच खूप टेस्टी आणि छान लागत होतं. स्पायसी पण नव्हतं, काय नव्हतं, एकदम लाईट होतं, छान असं. माझ्या मुलीनेसुद्धा खाल्लं, ते पण चम्मचने, बघू शकता. ती तिखट खात नाही. खाल्ल्यानंतर पाणी पिते, लगेचच पाण्याचं बॉटल शोधते. आणि मी अजून खाऊन दाखवत आहे. नंतर खाता खाता सगळ्यांनी आम्ही संपवले छान असे चणे, बघू शकता. ही 2 नंबर बहीण, लास्ट नंबर बहीण तिथे बसली, 1 नंबर बहीण. आणि ही माझी आई. छान सगळे एन्जॉय करत आहेत चणे खाऊन. खाता खाता चणे संपतसुद्धा आहे. ह्या बहिणीला माझ्या खूपच आवडले होते चणे. ती सारखी तारीफ करत होती. तारीफ करता करता कधी चणे संपले समजलेच नाही. तिकडच्यांचे बाकी होते. नंतर आला स्टार्टर.
चिकन फ्राय वगैरे. मग माझी बहीण सारखी मला बोलते खिच्चे मेरा फोटो, तू खिच्चे मेरा. मी तिचा फोटोच काढत होती. बघू शकता छान असं ह्या साईडलासुद्धा आली आहे स्टार्टर. ह्या साईडला अर्धे जणे बसले होते, अर्धे जणे ह्या साईडला. छान असं सगळ्यांनी आम्ही वाटून घेतलं. ही माझी प्लेट आहे. छान असं स्टार्टर दिसत आहे. माझी मुलगी काय जास्त खात नाही, तिच्या प्लेटीत एकदम थोडंसं स्टार्टर आहे. सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही परिवारने. नंतर मी स्टार्टर माझं घेतलं. मी म्हटलं की आईचा बड्डे आहे तर ब्लॉग तर बनायलाच हवे. मी खाऊनसुद्धा दाखवत आहे. छान लागत होतं खरंच. खूप वेगवेगळ्या प्रकारे ग्रीन चिकन होतं, बटर चिकन, मलाई चिकन, चिकन क्रिस्पी, फिश फ्राय, असं वेगवेगळं होतं स्टार्टरमध्ये. सगळं संपलं तर कोल्ड्रिंक तर हवे. मग सगळ्यांनी कोल्ड्रिंक पियाले, कोको कोला वगैरे. मग नंतर थोडा वेट केल्यानंतर आमचं मेन डिनर आलं. छान असं आम्ही मागवलं होतं तंदुरी बिर्याणी. नंतर माझी बहीण परत लागली करायला. काय बोलायचं आता, खिच मेरा फोटो, तो खिच मेरा फोटो. मग काढला बाबा 1-2 फोटो. ऐकतच नव्हती. मग परत घेतलं. मग सगळ्यांनी व्यवस्थित आपापल्या प्लेटीत घेतलं. बिर्याणी आली होती, तंदुरी बिर्याणी आणि चिकन चिल्ली फ्राय राईस. छान असं आणि खरंच खूप छान लागलं. आणि जास्त स्पायसी नाही वगैरे. आम्ही सगळ्यांनी खाल्लं. माझी मुलगीसुद्धा बघा खाते आहे. माझी बहीण 2 नंबर, छोटीवाली बहीण मी सुद्धा खाऊन दाखवत आहे. रात्रीचा आम्ही थोडा उशिराच गेलो होतो. तर मी आता खाता खाता तुम्हाला म्हणत आहे आईबद्दल अजून एक शायरी. हजारो दुःख असतील तरी मी खुश होऊन जाते. हजारो दुःख असले तरी मी खुश होऊन जाते जेव्हा माझ्या आईला मी हसत पाहते. जेव्हा माझ्या आईला मी हसत पाहते. की न सांगता आई माझी प्रत्येक गोष्ट ओळखून जाते. की न सांगता आई माझी प्रत्येक गोष्ट ओळखून जाते. आई ती आईच असते. माझ्या हसण्यामधून पण माझं दुःख ओळखून जाते. हे माझ्या आईसाठी आहे शायरी. आम्ही सगळ्यांनी छान मस्तपैकी जेवलं वगैरे. आणि आता आमची एंट्री होत आहे एक्झिट, म्हणजे बाहेर जाण्याची. बघू शकता असे मस्त मस्त फॅमिलीसाठी वेगवेगळे असे 3-4 रूम होते. माझी आई आता जात आहे खालती. जिचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा माझ्या आईला माझ्याकडून. आता आम्ही पहिलासुद्धा आईला विश केलं होतं. इथे बघू शकता छान असे ढाबे रेस्टॉरंट आहे. तिथे सीख वगैरे होत आहे. माझी 2 नंबर बहीण आम्ही एक एक करून खालती येत आहे. गर्दी पण होती वरती जाण्याची. हे सगळे म्हणजे भावाचा मुलगा विश करत आहे आईला. पहिलासुद्धा केला, आतासुद्धा करतो आहे. माझी मुलगीसुद्धा विश करत आहे आईला. मीसुद्धा विश करत आहे. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा भावाने हे सगळं केलं. आणि माझा भाव खूप छान मस्त, मला माझा भाव खूप आवडतो. सगळ्यांना आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो हमेशा. ही माझ्या बहिणीची मुलगी व्हॉट्सअप करते. मी सुद्धा आईला शुभेच्छा दिल्या. माझे मिस्टर, हे माझे मिस्टर आहे. माझे मिस्टरसुद्धा खूप चांगले आहे. मला खूप सांभाळून घेतात. म्हणून हेल्मेट काढून घेतात आहे, कारण की आम्ही सेफली जाऊ. इथे आमची ओला येत आहे. अर्ध्या जणांची अर्धे बाईकने जाते. माझी आई आहे. ती हाताची थपरी, ती झेपेची जपत्री, जोरात रडल्यावर आईचं धाव येणं, खूप आठवण येत आहे आई तुझ्या हाताचं खाणं. हे फक्त लग्न झाल्यावरतीच समजतं, कारण की लग्न झाल्यावरती आईच्या हाताचं खाणं आईच्या घरी गेल्यावरतीच मिळतं, म्हणजे माहेरी. मी कुर्ल्याला बघू शकता. कुर्ल्याला खूप सारे ढाबे रेस्टॉरंट आहे छान छान असं मस्तपैकी. आता आमचा प्रवास चालू आहे आमच्या घरी जाण्यासाठी. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मी प्रयत्नाने पहिल्यांदाच बनवला आहे.